पुण्यातील राजगुरुनगरमध्ये अल्पवयीन मुलांचं गँगवार पाहायला मिळालं। खासगी क्लासमध्ये घुसून विद्यार्थ्याचा थेट गळा चिरण्यात आला। हल्ला झालेल्या अल्पवयीन मुलाचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय। 10वीत शिकणारा अल्पवयीन आरोपी सध्या फरार आहे। खासगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय। ज्या वेळेला मी घरातून बाहेर आलो त्यावेळेला इथं खूप लोक वगैरे जमलेली होती। मॅडमच्या पूर्ण शरीराला रक्त लागलेलं होतं। तो पोरगा घाया होता, त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं। त्याच्यानंतर टू व्हीलर आणली, त्याला गाडीवरती नेलं। पहिलं साळुंकेला घेतलं नाही, त्यामुळे मग तिथे ॲम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं। दोन मुलांमध्ये भांडणं झालेली होती पहिली वाटतं, काहीतरी असं तपासावरून इथं दिसतंय मुलांच्या चर्चेवरनं। त्याच्यानंतरून ते भांडणाचा राग म्हणून त्याने ते चाकूने कोणतरी मारलेले दिसते त्याला। खेड पोस्ट अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या दोन मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता। त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे। त्याच्यामध्ये एक मुलगा हा मयत झालेला आहे। असा गुन्हा घडलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा